नोंदणीकृत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नागपुरातील संविधान चौकामध्ये शरद पवार गटाचं हे आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो। शरद पवार गटाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बांधकाम कामगार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सलील देशमुख आणि दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहेत। राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सलील देशमुख आपल्या सोबत आहे। सलील भाऊ, कशासाठी आंदोलन करताय तुम्ही? निवडणूक आहे म्हणून आंदोलन सुरू झालं का? गजाननजी, तुम्ही आमच्यासोबत 5 वर्ष आहे। आम्ही सत्तेमध्ये असो की सत्तेमध्ये नसो, आमच्या नेत्यांनी सांगितलं सर्वसाधारण माणसाच्या हक्कासाठी, सर्वसाधारण शेतकऱ्याच्या हक्कासाठी, सर्वसाधारण युवकाच्या हक्कासाठी तुम्हाला आपल्या सत्तेसोबत संघर्ष करायला लागला तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक संघर्ष करू। या ठिकाणी आज काय मागणी? आज मागणी ही आहे की नोंदणीकृत बांधकाम कामगार जे आमचे लोक आहेत, ज्यांचा हक्क हिरावून घ्यायचं हे भारतीय जनता पक्षाचे लोक काम करून राहिले आणि त्या ठिकाणी चोरी त्या ठिकाणी फक्त ठराविक लोकांना या ठिकाणी सुरक्षा पेटी असेल, संसार पेटी असेल, घरकुल असतील, शिष्यवृत्ती असेल, ह्या सगळे गोष्ट जे चोरी त्या ठिकाणी करून राहिले, हे योजना ही मंडळ यांच्या बापाचं नाही, हे या ठिकाणी सर्वसाधारण लोकांच्या कामगारांच्या हक्काचा, त्यांच्या परिवाराचा आहे आणि त्याचा न्याय त्यांना त्या ठिकाणी द्यावाच लागेल। त्याच्या हक्कासाठी आम्ही या ठिकाणी बसलो। एवढंच नाही तर नुसतंच बोलून नाही, मोर्चा तर काढलाय। जे कलम लावायची लावून घे, जे ईडी लावायची लावून घे, जे CBI लावायची लावून घे, तुझ्या धमक्याला भीक घालत नाही, तुझ्या धमक्याला भीक घालत नाही। याच्यानंतर आम्ही कोर्टामध्ये पण गेलोय। जे करायचं करून घ्या तुमच्या छाताडावर बसून, हे आम्ही सर्वसाधारण लोकांना, मग ते नरखेडचे असतील की मग ते नागपूरचे असतील की मग ते कुहीचे असतील की त्या ठिकाणी उमरेडचे असतील, या सगळ्यांना आम्ही न्याय भेटल्याशिवाय, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, हे प्रवीणजी असतील, आमचे दुनेश्वरजी असतील, हे सगळे लोक त्या ठिकाणी, आमचे सगळे पदाधिकारी कुठंही शांत बसणार नाही। दुनेश्वर भाऊ, हे कामगार आहे परंतु राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बरेच दिसते। राष्ट्रवादीचे कामगारांचं आंदोलन नाही, कामगारांचं आंदोलन आहे। कामगारांसाठी आम्ही लढतो आहे आणि कामगारही आहे आणि सगळे राष्ट्रवादी पक्ष हा नेहमीच कामगाराच्या पक्षामध्ये राहिलेला। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये, नागपूरमध्ये भाजपचे पदाधिकारी, भाजपचे नेते सगळे संपूर्ण भाजपच्या कार्यकर्त्याला ह्या साहित्य वाटप करत आहे, याच्या निषेधार्थ आम्ही सलीलबाबू देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे इथं बसलेलो आहोत आणि ज्या पद्धतीनं हा भ्रष्टाचार ह्या बांधकाम विभागामध्ये सुरू आहे, ह्या बंद केल्याशिवाय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते थांबणार नाही। टोपी घातली, काय सांगायचं? ही सुरक्षा टोपी आहे आणि अशा पद्धतीची सुरक्षा टोपी या ठिकाणी आमच्या कामगारांना, जे लोक मजुराचं काम करतात, त्यांच्या परिवारांमध्ये त्या ठिकाणी धोक्याचं पत्करतात, त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी भेटली पाहिजे। काल परवा वर्धा जिल्ह्यात काही लोक मरण पावले। या नाकारतेपणामुळे, भारतीय जनताच्या पक्षाच्या नाकारतेपणामुळे आपण कव्हर केलं होतं की नागपूरमध्ये पण एक महिला चेंगराचेंगरीमध्ये मरण पावली। तुम्हाला तो अधिकार नाही, तुम्हाला तो हक्क नाही। जे कामगारांचे हक्काचे गोष्टी त्यांना त्या ठिकाणी भेटलेच पाहिजे। कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं हे आंदोलन आपण बघू शकतो नागपुरातील संविधान चौकामध्ये या ठिकाणी आहे। प्रवीण कुंटे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतर सगळे शरद पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आंदोलन करतायत। काही बांधकाम कामगार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी संविधान चौकामध्ये हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।